आपल्या सर्वांचे लाडके जिजा, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं शोकाकुळ परिस्थितीमध्ये हरिभक्त परायण देगलूरकर महाराजांच्या वाणीतून अतिशय सुंदर असं कीर्तन, ज्यांनी जीवन आणि मृत्यू यातले सर्व प्रमाण आपल्याला सांगितले. मी खरं तर बोलणार नव्हतो, पण जिजांचे चिरंजीव म्हणले की आम्ही एवढे भावूक झालो की आम्ही काही बोलू शकणार नाही, त्यामुळे तुम्हालाच बोलावं लागेल. बघता बघता माझ्यातही मी वयानं मोठा कधी झालो, मनाने मोठा कधी झालो मलाही कळालं नाही. त्यांना मी कसं सांगू की तुमच्यापेक्षा शोकापूर मीही आज आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत, स्वर्गीय अण्णांच्या सोबत जिजाभाऊंनी, एमटी नानांनी, जीटी भाऊंनी, दादांनी, जसं की मुंडे आणि देशमुख परिवार एक रूप झालेलं, हे आपण सर्वांनी पाहिलं. पण घराशेजारीच घर असल्यामुळं मी तर लहानाचा मोठा होत असताना नाना आपण पण पाहिलं, जिजांनी पाहिलं. पण एक गोष्ट निश्चित आहे की जिजाभाऊंसारखा अजात शत्रू व्यक्ती या पृथ्वी तलावर मी तर पाहिला नाही. एकमेकाच्या विरुद्ध वैचारिक लढाई झाली असेल, पण ज्याच्या विरोधात लढाई झाली आहे त्याच्यासोबत वैर कधीच त्यांनी ठेवलं नाही. मला आजही आठवतं की 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून मी इथं लढत असताना माझ्या अख्ख्या निवडणुकीची जबाबदारी स्वतः जिजाभाऊंनी घेतली आणि या मतदारसंघातल्या गावातल्या प्रत्येक उंबरापर्यंत जिजाभाऊ स्वतः माझ्यासाठी मत मागायला आले. मी जिजाभाऊंना म्हटलं, भाऊ एवढी गरज नाही, पण त्यांनी मला सांगितलं की नाही. मी ज्यावेळेस पहिल्यांदा पंचायत समितीला उभा होतो त्यावेळेस स्वर्गीय अण्णांनी माझ्यासाठी दारोदार गेले होते. ती आठवण ठेवीत 2024च्या निवडणुकीला जिजाभाऊंनी मतदारसंघात प्रत्येक दारात, हा त्यांचा स्वभाव. जिजाभाऊंच्या मोठे मनाचं तर किती उदाहरणं द्यावी. माझ्या डोळ्यासमोर असे अनेक जण आहेत की ज्यांच्याकडे पाहिलं, आज पाहिलं तर त्यांची परिस्थिती काय झालेली आहे आणि त्या काळात त्यांची परिस्थिती काय होती. आज जो परिस्थितीत निर्माण बदल झाला आहे, तो बदल फक्त जिजाभाऊच्या मनाच्या मोठेपणामुळे झालेला आहे, ते आपण कोणीही विसरू नका. त्यामुळे आज जरी आपण प्रथम पुण्यस्मरण जिजांचं करत असलो, जिजा मात्र आपल्यात कायम जिवंत राहणार आहेत आणि आपल्याला सुद्धा जिजांचं काम, जिजांचं कार्य आपल्या कामातून, आपल्या कर्तव्यातून, आपल्या कर्तृत्वातून कायम जिवंत ठेवावं लागणार आहे. एवढीच मी आज आपल्या सर्वांना इथं विनंती करतो. आज देशमुख कुटुंबाचा सदस्य म्हणून मला आज या ठिकाणी बोलायला संधी दिली. कधी देवाचं काय कळत नाही.
रामभाऊ कधी कधी देवाला मानावं का न मानावं हेही कळत नाही. एवढ्या भयंकर आजारामधून जिजा बाहेर पडतात. अशक्य कोट्यातल्या गोष्टीतून जिजा बरे होऊन बाहेर येतात आणि एखाद्या रोडच्या दुर्दैवी ऍक्सिडेंटमध्ये जिजाभाऊ जातात. ह्या गोष्टीचा विश्वास आजही बसत नाही. पण शेवटी हे सत्य आहे की जिजा आज आपल्यात नाही. आपल्यात नाही तर ते शरीराने नाही आहे, पण मनाने ते आपल्या सगळ्याच्या मनात आहेत, आपल्यात आहेत. आणि ते जिजा आपल्याला कायम आपल्यातले जिवंत ठेवायचे. हेच पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो. आज मी देशमुख कुटुंबाकडून, माझ्याकडून आपल्या सर्वांचं स्वागत मी इथं या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला करतोच. आपण सर्वजण आलात. जिजाभाऊंना श्रद्धांजली अर्पित केली. प्रथम वर्षी पुण्यस्मरणात त्यांचं स्मरण केलं. पण खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्वांचं या कुटुंबावर, जिजांच्या लेकरावर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची सुद्धा गरज आहे, हे पण दिसून राहिलं. आणि अशा परिस्थितीमध्ये मी तर नक्कीच, मला मोठेपणाची जबाबदारी दिली, मोठा भाऊ म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी तर मी माझ्या खांद्यावर घेतलीच आहे. पण अनेक जण इथं बसलेले असे आहेत की प्रत्येकाला वाटतं की जिजा आपल्या घरातली आहे. जर हे तुम्हाला वाटत असेल तर ही लेकरं सुद्धा आपल्या घरातली आहे. यांच्या पाठीमागं सुद्धा आपल्याला आधार म्हणून उभं राहायचं आहे. एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. आज पुण्यस्मरणाचा कीर्तनाचा कार्यक्रम संपला, पण पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रसाद म्हणून आपण सर्वांनी 2 घास खाऊन जावं, ही मी आपल्या सर्वांना देशमुख कुटुंबाच्या वतीनं विनंती करतो. आणि जिजासारख्या अगाध शत्रू, अद्वितीय, एक आपल्यातला असा हिरा जो कुठल्याही अलंकारात बसू शकत होता, तो निघून गेलेला, परत येणार नाही. पण त्यांच्या जाण्याने त्यांचे विचार कधी गेले नाही, त्यांच्या मनाचा मोठेपणा कधी गेला नाही, आणि तो आपल्याला जाऊ द्यायचा नाही. एवढीच भावपूर्ण श्रद्धांजली प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी जिजांचा, म्हणजे खरं तर अण्णांनी जिजांना माझ्यापेक्षा जास्त एवढं प्रेम केलं की मुलाच्या पलीकडे नानांना माहिती आहे. आणि आज माझ्यावर जिजांच्या मुलाची, त्यांच्या सर्व तशा त्यांना कुठल्या अडचणी येतील असं नाही, पण आल्या तर या ठिकाणी तुमचा मोठा भाऊ आहेच. पण जिजांनी मला सुद्धा तेवढंच अण्णा गेल्यानंतर प्रेम केलं, हे एवढं एक सांगायचं विसरलं होतं. एवढ्या मोठ्या मनाचा दिलदार माणूस, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, आपल्या कुटुंबाची ओळख शून्यातून संबंध राज्यभर केली. आज त्याच कुटुंबातला एक अद्वितीय तारा आपल्यातनं निघून गेली. 1 वर्ष झाल्या आपण प्रथम पुण्यस्मरण साजरं करतोय. आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित करावी आणि या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाचा प्रसाद घेऊन जावा, ही या निमित्तानं मी आपल्या सर्वांना कुटुंबाच्या वतीनं विनंती करतो. यानंतर सर्वांनी महाप्रसाद घेऊन जावा ही नम्र विनंती.
सर्वांनी तिकडे जागा पडायची नाही तर बसून घ्या नाही मग तिथं बसून घ्या जाग्या. सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी या अंतामध्ये या ठिकाणी जेवणासाठी बसून घ्यायचं आहे. सर्वांना विनंती आपण पंक्तीवर बसायचं आहे. वारीकरांना विनंती आहे आपण या ठिकाणी वाढण्याची व्यवस्था करायची आहे. सर्वांना विनंती आहे आपण कृपया पंक्तीवर बसा. कृपया आजूबाजूला न जाता सर्वांनी जेवणासाठी बसून घ्यायचं आहे. चला बाहेर गेलेले मंडपाच्या बाहेर गेलेले सर्व मंडळीला विनंती आहे कृपया